पुढचे अपडेट. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. भोंदू अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्यासाठी त्याची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे त्याला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सरकारी पक्षाकडून अशोक खरातची पोलीस कोठडी त्याचे हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. एसआयटी 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा अशोक खरातचा ताबा घेणार असून उद्या त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. तर या संदर्भातली आणखी एक अपडेट. अशोक खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. ज्या ज्या विभागाचे लोक यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असं बावनकुळेंनी म्हटलंय. तसंच जमीन खरेदी करण्यामध्ये, जमीन लाटण्यात आणि आर्थिक व्यवहारामध्ये ज्यांचा पूर्णतः सहभाग दिसतोय त्याबाबत एसआयटी रिपोर्ट पाठवणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची एसआयटी आहे या सर्व प्रकरणाची, एसआयटी ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव आम्हाला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे. त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे. मी एकच सांगेन, हे लोक बडतर्फ होते, अशोक खरातना साथ देणारे, ज्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे. पण एसआयटीला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा. ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू. तर खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागलाय. आचार्याच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. महिलांसोबतच्या कृत्यांचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. ऑफिस बॉयनंतर आचार्यानं सुद्धा खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड केलाय. आचार्यानं फार्म हाऊसवर लक्ष ठेवत खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.